भूकंप, पूर, वादळ, आग या नैसर्गिक आपत्ती टाळता येत नाही, पण त्यांचा परिणाम कमी करता येतो। आपत्ती म्हणजे फक्त विध्वंस नाही, ती म्हणजे तयारीची परीक्षा। संकट आल्यावर घाबरणं नाही, सज्ज राहणं महत्त्वाचं असतं। स्वच्छ परिसर, नीट बांधकाम आणि योग्य माहिती याचं पालन केलं तर आपण आपत्तीला हरवू शकतो। या आपत्ती नैसर्गिक असतात, पण त्यातून वाचण्यासाठी लागते मानवी समज आणि एकजूट। त्यामुळेच दरवर्षी 13 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो इंटरनॅशनल डे फॉर नॅचरल डिझास्टर रिडक्शन। नेमकं या दिवशी काय केलं जातं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्याआधी आपल्या कल्लाकार YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी पूर्वा आणि तुम्ही पाहत आहात कल्लाकार दिनविशेष भाग 287 पॉवर्ड बाय GoPrack.com। आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती धोका कमी करण्याचा दिवस दरवर्षी 13 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो। हा दिवस आपत्तीची जोखीम कमी करण्यासाठी, जागरूकता वाढवण्यासाठी आणि समुदाय व राष्ट्रांना सज्ज करण्यासाठी समर्पित आहे। संयुक्त राष्ट्रांच्या पुढाकाराने 1989 मध्ये हा दिवस प्रथम साजरा करण्यात आला। 2025 साठीची थीम आहे आपत्तीला निधी न देता संरक्षणाला निधी देणे, म्हणजेच आपत्ती निवारण व जोखीम कमी करणाऱ्या उपाययोजनांमध्ये गुंतवणूक वाढवावी अशी विशेष हाक या दिवशी दिली जाते। हा दिवस आपत्ती निवारण, सज्जता आणि दीर्घकालीन सुरक्षितता वाढवण्याच्या जागतिक प्रयत्नांना चालना देतो। नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि सामाजिक सज्जतेवर भर दिला जातो। प्रारंभी या दिवसाला आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती कमी करण्याचा दिवस असे म्हणत होते, परंतु 2009 पासून या दिवसाला आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती धोका कमी करण्याचा दिवस म्हणून ओळखले जाऊ लागले। हा दिवस जगातील नैसर्गिक आपत्तींच्या धोक्यापासून लोकांचे आणि आर्थिक संसाधनांचे संरक्षण करण्यासाठी जागरूकता आणि पुढाकार घेण्याचा महत्त्वाचा दिवस आहे। हा दिवस आपल्याला सांगतो की आपत्ती टाळता येत नाही, पण त्यातून वाचता येतं। भूकंप असो, पूर असो किंवा आगीसारखी घटना, प्रत्येक आपत्तीमागे एक शिकवण लपलेली असते। तयारी हीच खरी सुरक्षा आहे। जर आपण झाडे लावली, पाणी जपलं आणि सुरक्षिततेचे नियम पाळले तर भविष्य काळात आपत्ती कमी आणि शांती जास्त असेल। प्रत्येक विद्यार्थी जर सुरक्षिततेचे नियम पाळला तर तो स्वतःच नाही तर इतरांनाही वाचवू शकतो। आपत्ती मोठी नसते, आपली बेपरवाई मोठी असते। आजपासून एक वचन द्या, मी तयार राहीन, मी सावध राहीन आणि मी सुरक्षित राहीन। हा संदेश तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा, कारण सुरक्षिततेबद्दल लोकांना जागृत करणं म्हणजे जीव वाचवणं। नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी तुम्ही काय तयारी कराल ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी कल्लाकार चॅनलला सबस्क्राइब करा, इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कल्लाकार दिनविशेष पॉवर्ड बाय GoPrack.com।